3 ओव्हरचा सामना. अशोक जाधव, राहुल करडे आणि सगळेच कमिटी मेंबर्स, किरण जाधव, अक्षय जाधव मैदानाची आखणी करतात. लाईन आखून घ्या. झाडू स्वतः मारतात अशोक जाधव. मेहनती आहे अशोक जाधव. बघा, आकाश रसाल आणि वैभव रसाल या दोन्ही फलंदाजांनी कोणी जरी पहिल्या षटकार ठोकला तर अनिल मिनमिने धोत्रे यांच्याकडून मात्र जवळपास 200 रुपयाचा कॅश प्राइज असेल. पहिला बॉल बॅटची कडा लागली आकाश रसालचा. हा पहिला चेंडू कुठली धाव नाही. पहिला डॉट बॉल आला. आदमने आजचा दिवस गाजवला. प्रत्येक मॅच मध्ये 20 पेक्षा जास्त धावा, 1-2 विकेट, म्हणजे नारायण सिरीजच्या कुलरकडे आदमची वाटचाल आहे. दुसरीकडे धोत्रे संघाचा आकाश आणि वैभव रसाल, दमदार परफॉर्मन्स आहे या दोघांचा. पहिला फटका हवेत आला आणि आदमने घेतली विकेट. दुसऱ्या चेंडूवरती जय गावदेव धोत्रे संघाला दिला धक्का आकाश रसालच्या स्वरूपात. सेमीफायनलचा सामना 2 बॉल आदमने विकेट कमावली आकाश रसालची. जय गावदेव धोत्रे संघाला इथून आता तारणारा करणारी बॅटिंग पाहिजे आणि गणेश रसाल फलंदाज मैदानाकडे आगेकूच करतो. गरज आहे ती गणेश रसालच्या बॅटिंगची. पण आधीच्या मॅच मध्ये अंजप संघाला रुपेश जोगलेच्या बॅटिंगने एक चांगली टोटल मिळून दिली होती. पण श्रीलोन मोहाचीवाडी संघाने 36 धावा चेस केल्या. आदम आजच्या दिवसातील गोल्डन टच मधला हा प्लेअर आहे. त्याने 2 बॉल मध्ये 1 विकेट कमावली जय गावदेव धोत्रे टीमची. आदमचा चेंडू अगदी मानेच्या जवळून गेलाय. गणेश रसाल आदमच्या गोलंदाजीला आज फेस करणं आणि आदमची विकेट कमावणं हे गोलंदाजांना जमलं नाही, फलंदाजांना जमलं नाही आणि म्हणूनच श्रीलेवन मोहाचीवाडी संघाचा आज एकतर्फी वर्चस्व आपण बघायला मिळतं. आणि जय गावदेव धोत्रे संघ आता इथून मोहाचीवाडी संघाला थांबेल काय बघायचं. फटका गणेश रसालचा ऑन साईडला. खेळाडू आहेत रोशन. 4थ्या बॉलवरती सिंगल रन इथून ओपन झाली ती जय गावदेव धोत्रे टीमची. 4 बॉल आदमचे आणि फक्त 1 धाव. आणि आता सामना आहे तो मात्र कर्जत तालुक्यातील 2 दिग्गज खेळाडू. एका बाजूला आदम, दुसऱ्या बाजूला वैभव रसाल. आदमच्या विपक्षात 5वा चेंडू पहिलाच बॉल वैयक्तिक फेस केला तो वैभव रसालने. गतवर्षी KPL ची बाईक जिंकली आणि यावर्षी देखील KPL त्याच मैदानावरती होणार आहे. आणि वैभव रसालकडे याही वर्षी कर्जत प्रीमियर लीग मध्ये संघ मालकांचं लक्ष असणार. शेवटचा बॉल वैभव रसालचा फटका हवेत आणि इथून पकडली कॅच. आदमच्या खात्यामध्ये आले विकेट क्रमांक 2. सेलिब्रेशन स्टार्ट. कारण एकाच धावेवरती जय गावदेव धोत्रे संघाला दिले धक्के 2. डीजे
श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रवेशद्वार लोकार्पण सोहळा आपल्या कर्जत तालुक्यामध्ये कर्जत नगरीमध्ये सुरू झाला लाईव्ह आपण G&S लाईव्ह इव्हेंट वरती तोही ऐतिहासिक लोकार्पण सोहळा आपण बघू शकता G&S लाईव्ह इव्हेंट वरती संपूर्ण तालुक्याच्याच नव्हे रायगड जिल्ह्याचेच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये लक्ष लागले की हा ऐतिहासिक कर्जत तालुक्याचा लोकार्पण सोहळा आता सुरू झाला आहे. महाराष्ट्र भूषण श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रवेशद्वार लोकार्पण सोहळा आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी आपल्याला लोकार्पण सोहळ्यासाठी दिसतीये. पण सध्या क्रिकेटची मॅच आहे अंतर नीड येते जिथे आपण आता फोकस करूया कारण जिथे बॅटिंग आहे ती दोतरे टीमची धावा आहेत पहिल्या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त एक. गणेश रसाल इथे देखील एकच रन. श्री11 मोहाचीवाडी संघ यावेळेला बॉलिंग मार्गावरती अमोल चव्हाण आला तो फक्त 2 नाव आहेत. सुरेश ध्रुव या ठिकाणी उपस्थित होतात. सुरेश ध्रुव आपण या ठिकाणी असेल तर आपण मंचावरती येऊन असं नसतं व्हायचं. क्लीन बोल्ड केलं विकेट आली निलेशची आणि जयगावडे दोतरे संघाच्या फलंदाजांची बॅट ओपन होईल तत्पूर्वी विकेट खात्यात घेतोय तो श्री11 मोहाचीवाडी अर्थात अमोल चव्हाणने दांडी गेली केली कॅप्टन निलेशची. धावसंख्या फक्त 2 आणि विकेट आउट झालं तिथे 3. धावसंख्येपेक्षा विकेट जास्त कमावल्या पण श्री11 मोहाचीवाडी संघाने. आज एखाद्या धावसंख्येचा दुष्काळ यावा तशी परिस्थिती या सेमीफायनल मध्ये निर्माण करतो श्री11 मोहाचीवाडी. पण जयगावदेव दुसऱ्या संघाला हार मानून चालणार नाही. इथे थोड्या धावा जरी त्यांनी बनवल्या आणि कदाचित श्री11 मोहाचीवाडी संघाची टॉप ऑर्डर बॅटिंग त्यांनी उद्ध्वस्त केली तरी देखील सामना त्यांच्यासाठी जिंकणं सोपं होईल. त्यामुळे क्रिकेट आहे थोड्या धावा आल्या विपक्षी टीमच्या विकेट आपण कमावल्या तर सामना कधी जिंकता येईल आणि ते इथून दिसेल काय बघायचं. फटका यावेळेला खेळायचा होता हर्षदला फुल टॉस होता अमोलचा चेंडू इथून डॉट आला आहे. धावस हर्षद नवीन खेळाडू हर्षद अमोल चव्हाणच्या समोर तर मग या खेळाडूंनी अमोल चव्हाणला फेस करणं आहे म्हणजे थोडं चॅलेंजिंग काम आहे. हर्षदचा शॉट हवेत आहे खेळाडू आले लॉंगा फिरून पुढे सरसावले लॉंगॉनमध्ये झेलय पकडले कॅच आणि विकेट आली 4थी. धावा 3 विकेट आउट झाले दोतरे संघाच्या 4. चला थोड्याच वेळात पाहुण्यांचं शुभागमन मंचकावरती होणार आहे. या स्पर्धेची सांगता अर्थात सेमीफायनलचा हा सामना आहे. किरण रसाल या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी उतरले 3 धावा दोतरे टीमच्या आणि 4 विकेट इथून आउट झाले. सचिन जाधव आपण स्टेजच्या दिशेने यायचं अत्यंत महत्वाचा रोल तुम्हाला द्यायचा सचिन जाधव. किरण रसाल आले नवीन बॅटर. किरणचा शॉट समोर खेळाडू आहे तो मात्र करीमकडे 3 मॅच नंतर चेंडू आला करीमकडे. तोही स्वतः गालामध्ये असला 3 मॅच मध्ये चेंडू त्याच्याकडे आलाच नव्हता आणि धावसंख्या 3 मात्र आता 3 धावा झाला. गणेश रसालचा शॉट हवेत गेला आणि आदम चेंडूच्या खाली पकडली कॅच आणि विकेट नंबर 5. 3 धावसंख्येवरती 5 विकेट आणि दुसऱ्या षटकाचा खेळ केला समाप्त. आदमने 1 धाव दिली 2 विकेट कमावल्या. अमोल चव्हाणने 2 धावा दिल्या 3 विकेट कमावल्या. अशा अवघ्या 3 धावा 2 ओव्हरमध्ये. गणेश रसाल एक गणेश बाद झाला आणि दुसरा गणेश मैदानावरती उतरला. जयगाव धोत्रे संघ कालचा दिवस या संघाने आवलस टीमला क्वालिफायर मध्ये हरवलं आणि आता मात्र या शेवटच्या ओव्हरमध्ये गणेश रसाल आणि किरण रसालला बॅटिंग करायची. प्रचंड मोठ्या प्रमाणात मान्यवरांची गर्दी या ठिकाणी होणार आहे. बारणे गावचे जुने जाणते दिग्गज खेळाडू सुधीर दादा या ठिकाणी उपस्थित होते. सुधीर दादा आपणास मी आयोजकांच्या वतीने खास आमंत्रित करतो आपण मंचावरती यावं.
पहिला चेंडू आला साजिद शेखचा, कारण आयोजकांची नजर म्हणजे सीसीटीव्ही कॅमेरा जसं सातत्याने फिरतो तशा आयोजकांची नजर. सुधीर दादा आपण मंचकावरती बाबा आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. किरण रसासाठी हा चेंडू, साजिद शेखची ही बॉलिंग. जयगाव दोत्रे संघाने 14 बॉलमध्ये धावा केल्या, फक्त 3. फाईट देणं गरजेचं आहे, चेंडू खेळणं गरजेचं आहे. किरणसाठी हा चेंडू साजिद शेखचा, 1 मोर डॉट बॉल, लगातार 3 धावा, फक्त 3. 15 चेंडू संपले, धावा संख्या 3. अचानकपणे एखाद्याला काबीज करावं तसे बॉलिंग आणि साजिद शेखचा 4था बॉल. इथे सगळे मंत्र फेल ठरले. 4 चेंडू डॉट, धावसंख्या फक्त 3. 5वा चेंडू समोर उडवलाय, साईड स्क्रीनच्या वरून टोकलाय, तर किरण रसालने षटकार, धावा झाल्यात 9. 5वा चेंडू साजिद शेखचा, षटकारासाठी पाठवला. साजिद विचारात पडला की किरणने हा षटकार तरी कसा खेळला. 5 बॉल, धावा आहेत 9. 1 चेंडू आणि फायनल साठी वंजारपाडा टीमशी कॉन्टॅक्ट करा. वंजारपाडा संघ कुठे, तो संघ देखील पोहोचला आहे. वंजारपाडा टीम आपलं अभिनंदन की फायनल मध्ये आपण आहात. शेवटचा बॉल आणि फटका कव्हर मधून काढला, एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळाडू आलाय, बॉल त्याने अडवलाय. तोपर्यंत 1 केले कंप्लीट. दुसरीसाठी साजिदचा थ्रो, 1च रन मिळेल आणि 10 धावा केल्या दोत्रे टीमने. 11 धावांचं टार्गेट आहे ते श्री 11 मोहाचीवाडी टीमला. चला लगेच 11चं टार्गेट आहे. 11 धावांची इथून गरज आहे. आणि वंजारपाडा संघ गेल्या वर्षी देखील वंजारपाडा संघ फायनल मध्ये होता, यावर्षी नवीन वंजारपाड्याचा संघ फायनल मध्ये पोहोचलाय. चला आता मी आयोजन कमिटीच्या हुशार सदस्यांना विनंती करेल, त्याने 3 दिवसाच्या 3 संघाचं काउंटिंग केलं असेल तर अतिउत्तम कार्य. आणि आजच्या दिवसाच्या श्री 11 मोहाचीवाडी संघाचं काउंटिंग आपण करा. हे अतिशय योग्य काम आपल्याला लवकरात लवकर करायचं, कारण मॅन ऑफ द सिरीज साठी कूलर आहे, बेस्ट बॅटर बेस्ट बॉलर साठी आकर्षक ट्रॉफी आहे. त्यानंतर 3 बक्षिसांचा आणि मॅन ऑफ द सिरीज साठी जवळपास 4थ्या क्रमांकाची जी ट्रॉफी असते तशी आकर्षक ट्रॉफी मॅन ऑफ द सिरीज साठी आहे. त्यामुळे या काउंटिंगकडे आपण सगळ्यांनी लक्ष द्या. अवघ्या 5 धावांची गरज आहे. आदम आज फक्त आणि फक्त आदम मैदानावरती चाललाय. फक्त 5 धावांची गरज आहे. सेमीफायनलची मॅच वैभव रसालने चेंडू बाहेर काढण्याच्या नादात वाईट टाकला. अवघ्या 11चं टार्गेट आहे, म्हणजे आदम कदाचित दुसऱ्या बॉलवरती हा सामना जिंकला तर कदाचित रेकॉर्ड होईल. बेकरे संघाने या वर्षीच्या सीझन मध्ये 2 चेंडूमध्ये सामना जिंकण्याचा रेकॉर्ड केला होता. तिथे टार्गेट 10चं होतं, इथे 11चं टार्गेट आणि दुसऱ्या चेंडूवरती आदम इथून जिंकून हा रेकॉर्ड बरोबरी करेल का. इथून वैभव चालय डॉट बॉल. आणि इथून मात्र आदमने सामना केला फिनिश, जाऊन पोहोचला श्री 11 मोहाचीवाडी फायनल मध्ये.
जिंकलं होतं श्री 11 मोहाचेवाडी. अभिनंदन टीम श्री 11 मोहाचेवाडी. आणि फायनल साठी वंजारपाडा टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट करेल, कॅप्टन आपण टॉस साठी यावं. आणि श्री 11 मोहाचेवाडी हा संघ जाऊन पोहोचला फायनल मध्ये. बघा अंतरकरांचं नियोजन.